माझ्या कारणीने मला दगा दिला. ज्या अर्थी या युद्धाची कारणे भूमीवर पडते त्या अर्थी या युद्धाला जगण्याचा कोणताही अधिकार नाही. हे रक्ताच्या गोळाकार करा माझा आणि त्या कसोटीच्या कड्या समजा ते भक्त पूर्ण झाले असतात तर आम्ही देव आणि आज मी येथे दर्शन देण्यासाठी आलो. देवा धन्य धन्य झालो मी. पण आवाज बहुमानाचं पारितोषिक दिलंय त्याचे आणि सर्वांचे आभार मानतो. माननीय श्री अतुल करपे यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी बहुमानाचं पारितोषिक दिलंय. आरती मंडळ घोडगेवाडी यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी बहुमानाचं पारितोषिक दिलंय. सत्यम सावंत यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी बहुमानाचं पारितोषिक दिलंय. त्यांचे आणि तुमचे आभार मानून मी हे बक्षीस स्वीकारतो. तुम्हाला जर तुमचे जीवन प्रिय असेल तर तुम्ही हे ठिकाण सोडून स्वतः निघून जा. किती वेळ लागतो. काला
काय करतो तू नक्की काय करतो काय त्यावेळी हा तालात आणि हा स्वरात घसरला आणि त्यावेळी आणि रंभेबरोबर नृत्य करू लागली. त्यावेळी गुरु बृहस्पतींना क्रोध झाला आणि त्या क्रोधाच्या भरात या दोघांना त्यांनी शाप दिला की ज्यावेळी तुम्ही दोघे मृत्यूलोकाच्या ठिकाणी नरभक्षक म्हणून भटकत राहाल. आणि हा ज्यावेळी शाप दिला गेला त्यावेळी त्यांच्या पुढे शास्त्र आधार ठेवण्यात आले आणि त्या शास्त्र आधारानुसार शापाला उशाप देणे त्यांचे कर्तव्य होते. त्यांनी या शापाला उशाप दिला की ज्यावेळी तुमच्या दोघांकडून श्री गणेशांच्या भक्तांचा छळ होईल त्यावेळी तुम्हाला श्री गणेशाच्या हाती असलेला परशु तुमच्या शरीरावर आघात होईल त्यावेळी तुमचा उद्धार होईल. त्याचप्रमाणे माते यावेळी या दोघांचा उद्धार झाला. आरती मंडळ गोडगावडी यांनी माझ्या कलागुणाचा लाख मुलाचा पारितोषिक दिलंय त्यांचे आणि तुमचे आभार म्हणून या पारितोषिकाचा स्वीकार करतो. हे गंधर्व चला